आणि त्याच्यामुळं एकंदरीतच 25-26 मध्ये 100% महसूल जमा करून आम्हाला एकंदरीत आर्थिक शिस्त त्या ठिकाणी लावायची आहे। आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही, आम्ही देणार आहे। ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढच्याही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे। अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही देणार आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनात म्हटले आहे, पण ते कधीपर्यंत देणार याबाबत निश्चितपणे सांगितलेलं नाही। सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग मात्र करता येत नाही। आमची परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपर्यंत मिळणार याबाबत अजून कुठल्याही प्रकारची निश्चितता नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता 1,500 रुपयेच मिळणार असण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा।